त्यामध्ये सध्या रायगड चांगलंच तापलेला आहे आणि रायगडमध्ये सगळ्यात चर्चेतला मुद्दा कुठला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला, तर तो आहे जो बॉम्ब आहे, जो पैशांचा बॉम्ब टाकला गेला त्या संदर्भातला। सगळ्यात आधी इथे नाव कुणाचं समोर आलं, महेंद्र दळवींचं, कारण त्यांचा एक व्हिडिओ अंबादास दानवेंनी शेअर केला। पण आज महेंद्र दळवींच्या पाठोपाठ दुसरे आमदार भरत गोगावले यांचं सुद्धा या कॅश बॉम्बमध्ये नाव आल्याचं चित्र पाहायला मिळालं। महेंद्र दळवी वादात असताना शेकापनं वादात उडी घेत गोगावलेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि गोगावलेंचा पैशांच्या बंडलांसकटचा एक व्हिडिओ चित्रलेखा पाटील यांनी सर्वांसमक्ष आणला। त्यामुळे आधी महेंद्र दळवी आणि आता भरत गोगावले या पैशांच्या बॉम्बमुळे चांगलेच अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि काल या मुद्द्यावरनं सगळ्यात जास्त टीका कोणावरती झाली तर ती महेंद्र दळवींवरती झाली। त्याच वेळेला शिवसेनेच्या मंत्र्यांनी नेत्यांनी आरोप काय केले की सुनील तटकरेंनी एक प्रकारे हा व्हिडिओ विरोधकांपर्यंत पोहोचवला आणि हा मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे। महेंद्र दळवी आणि सुनील तटकरे या दोघांमध्ये याच व्हिडिओवरनं आता जोरदार शाब्दिक चकमक रंगल्याचं पाहायला मिळतंय। यात संत आणि देशभक्तांच्या उपमा देत एकमेकांवरती दोघांनी शेरेबाजी केली। तटकरे असं म्हणाले की दळवी निरागस आहेत, ते देशभक्त असून मधु दंडवते यांच्या देशभक्तीतले ते व्यक्ती आहेत, असा एक प्रकारे उपरोधिक टोला सुनील तटकरेंनी लगावला। दळवींच्या व्हिडिओची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी तटकरेंची आहे। तर मग दळवी सुद्धा काही मागे नाहीत तटकरेंवरती टीका करताना। तटकरे राजकारणातले संत आहेत असा प्रतिटोला दळवींनी लगावला। सोबतच अंबादास दानवेंना आमदारकीचे डोहाळे लागल्याचा टोला ते लगावतात। अंबादास दानवेंनी टाकलेल्या या व्हिडिओ बॉम्बमध्ये महेंद्र दळवी दिसतात। नोटांच्या बंडलासकट एक लाल टी शर्टवाला माणूस दिसतोय, पण हा माणूस कोण याची स्पष्टता नाही। पण या व्हिडिओवरनं खास करून रायगडमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा महापूर पाहायला मिळतोय। वक्ता नेत्याच्या विरुद्ध केलेल्या आरोपाची सखोल चौकशी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आजच विधिमंडळामध्ये घोषित करावी। त्यांना माहिती कोणीतरी राजकीय खलनायकांनी दिली असं त्यांचं जे वक्तव्य आहे, त्या राजकीय खलनायकांची सुद्धा पूर्णपणाची साधनते चौकशी मुख्यमंत्र्यांनी जमलं तर केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेऊन ताबडतोब करावी। त्या राष्ट्रसंत व्यक्तीच्या बाबतीमध्ये असे बेछूट आरोप केले जातात आणि त्यांना कोणीतरी सुनील तटकरे नावाचं खलनायक काय करत असेल तर त्याची केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। तटकरे साहेब माझ्या जिल्ह्याचे खासदार आहेत, महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक वेळेला मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि मला त्याने ती उपाधी देणं अभिमानास्पद निश्चित आहे। पण ते महान संत आहेत तटकरे, त्यांच्यावर अनेक आरोप झालेले आपण बघितलेत, अजूनही ते जखमा ओळ्याच आहेत, मिटलेले नाही आहेत। हे अंबादास दानवे आणि तटकरेमध्ये अतिशय खूप चांगली दोस्ती निश्चित आहे आणि या दोघांनी केलेले कृत्य निश्चित आहे। आता त्यांच्या अंगाशी तर नक्की येणार, कारण ते स्थिवार सत्य आहे। कारण मी त्यांना काल चॅलेंज दिलं की तो AIच्या माध्यमातून मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे, जर सत्यता असेल त्याने आज सांगावी। आज मुंबईमध्ये पत्रकार घेऊन त्यांना काहीच सांगता आलं नाही आहे। काय मागणी असणार झालेली वस्तू त्यांच्या कानावर सांगत टाकणार आम्ही की नेहमी बदनाम करण्यासाठी अशा पद्धती षडयंत्र रचली जातात आणि मग पक्ष असेल, आमदार असतील, मंत्री असतील, यांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीची कटकारस्थान करतात। तर या वादग्रस्त व्हिडिओवरनं आणि कॅश बॉम्बवरनं महायुतीच्याच दोन पक्षांमध्ये किंवा पक्षातल्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली असताना आता अंबादास दानवे ज्यांनी कॅश बॉम्ब टाकला होता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सगळ्या तपास यंत्रणा लावाव्यात। IB असेल, CBI असेल, जे काय असेल, मी तर म्हणेल सुद्धा लावायला काही हरकत नाही आणि अशा यंत्रणा तपास यंत्रणा लावून हा व्हिडिओ याची सत्यता तपासावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। या भूमिकेचं मी स्वागत करतो। विशेषतः शिंदे गटाच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या जर बघितल्या तर मराठीत त्याला चांगला शब्द आहे आणि हिंदीमध्ये पण आहे। मराठीत बावचळले असं म्हणता येईल आणि हिंदीत बोखलाहट असं म्हणता येईल। या दोन्ही गोष्टी शिंदे गटामध्ये या व्हिडिओमुळे झालेल्या आहे आणि मी पुन्हा एकदा या व्हिडिओचा तपास व्हावा अशा प्रकारची मागणी करतो। आणि रायगडमधल्या कॅश बॉम्बच्या व्हिडिओच्या सगळ्या वादामध्ये